आता ज्यांनी मग त्याच्यामध्ये आमचे ओंकार पवार असतील, धनंजय ठाकरे असतील, प्रतीक्षा बोत्रे असतील किंवा आमचे रोहन शिंदे असतील, यांनी साधारण त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना त्यांना जो अनुभव आला त्या अनुभवातनं इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काही पावलं उचलली. असं प्रत्येक जण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुमच्यावर जबाबदारी आज दिली गेलेली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही हे भान सातत्याने ठेवलं पाहिजे. मी बघितलं 100हून अधिक मुला मुलींना ते UPSC आणि परीक्षा पास झालेल्या असल्यामुळे 4 मुलींसह 17 जणांची निवड देखील अंतिम यादीमध्ये त्यांचा पण अनुभवातनं काही असे बारकावे लक्षात आलेले असतील तर मला ओंकारजींना, धनंजयजी, प्रतीक्षाताई, रोहन ह्या सगळ्यांनाच सांगायचं की इतरही काही जण म्हणाले की दादा जसं ह्यांना मनोगत व्यक्त करायला तुम्ही संधी दिली यशस्वी उमेदवारांना तसं आम्हाला पण आमचं मनोगत व्यक्त करायचं होतं, परंतु थोडीशी वेळेची मर्यादा होती आणि त्याच्यामुळं सगळ्यांना काही बोलता आलं नाही. परंतु तुम्ही माझ्याही ऑफिसला जर ते पाठवली नोट की बाबा अशा अशा पद्धतीनं जर आपण केलं तर अधिक संयुक्तिक होईल तर जरूर मी तुमच्या सूचनेचा मी चांगल्या प्रकारे स्वीकार करीन किंवा मी अजित निंबाळकर आणि ह्या बाकीच्याही मान्यवरांना सांगेन की आपण जरूर त्या गोष्टीचा विचार करूया आणि तसं पुढे जाऊया. कारण ही संस्था तसं बघितलं तर नवीन आहे.